सुनीलजी पाटील आपण बक्षीस घेण्यासाठी या मॅन ऑफ द मॅच वशा 11 विंधणे टीमचे गोलंदाज आकाशचा काय त्याने कॅच पकडला कदाचित ती व्हिडिओ देखील व्हायरल होईल ज्या पद्धतीने कॅच पकडला त्यांनी फर्स्ट अटेम्प्ट मध्ये कॅच ड्रॉप झाला दुसऱ्या अटेम्प्टला देखील सुटला बॉल परंतु हार मानली नव्हती त्यांना आकाशची विकेट हवी होती आणि ती कॅच त्यांनी पकडून आपल्या संघाला विजयामध्ये महत्त्वाचं योगदान दिलं सुनीलजी आपण मंचावरती आपला इथे मॅन ऑफ द मॅच देऊन आम्ही सन्मान करू हे पारितोषिक देण्यासाठी मी अश्वितजी थळी साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच द्यायचं आहे मॅन ऑफ द मॅच फायनलिस्ट फायनल मॅचचा हिरो जरूर आकाशनं लाजवाब परफॉर्मन्स केला परंतु या मॅच मध्ये त्याचे विकेट्स आल्यानंतर संघ पराभूत देखील झाला एका खेळाडूचं महत्व किती होतं या स्पर्धेमध्ये वन मॅन आर्मी प्रत्येक मॅच मध्ये तो एकतर्फी सामने जिंकून देत होता परंतु या मॅचला आउट जसा झाला तदनंतर सामना त्यांना गमवावा लागला हार्ड लक आकाश आणि आकाशच्या बाबतीत बऱ्याच वेळा अशा गोष्टी झाल्या जेव्हा जेव्हा तो चॅम्पियन होण्यासाठी जातो विंधणे ग्रामपंचायत प्रीमियर लीग मध्ये देखील कमालीचा खेळ खेळला त्यांना परंतु शेवटच्या मॅच मध्ये तो पराभूत झाला इथे देखील विंधणे प्रीमियर लीग मध्ये शेवटच्या मॅच मध्ये तो पराभूत झाला स्क्रीनवरती तुम्ही आमचे 3 आयोजक पाहू शकाल अगदी 3 मुख्य आयोजकांना पाहू शकाल शशिकांतजी पाटील स्वप्नील जोशी आणि तदनंतर प्रणय यांना देखील ऋषी आपण देखील या मंचावरती आयोजक प्रल्हादजी पाटील बबलू दादा आपण देखील मंचावरती या प्रल्हादजी पाटील आपल्या शुभ हस्ते आपण पारितोषिक देणार आहोत षटकासाठी पारितोषिक आहे का 1000 रुपये बबलू दादांसाठी 1000 रुपये वसंतजी नवाले बलिरामजी नवाले आणि गजाननजी पाटील यांच्या माध्यमातून रोख रक्कम 1000 रुपये वशा 11 विंधणेचा सलामीचा खेळाडू प्रल्हाद पाटील याला 1000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी देण्यात येते चांगली बॅटिंग 2 दिवस आम्ही पाहतोय बबलू दादांना 2 दिवस त्यांनी कमालीची बॅटिंग केली बऱ्याचशा धावा काढल्यात आणि आज जिंकण्याच्या विजयाच्या भूमिकेमध्ये पहिल्या मॅच पासून त्यांनी चांगली बॅटिंग केली आणि इथून त्यांना 1000 रुपयाचं कॅश प्राइज चला आपण बक्षीस वितरणाला कार्यक्रमाला सुरुवात करू परंतु तत्पूर्वी आमचे जे आयोजक होते त्यांनी ही स्पर्धा 2 दिवस ऑर्गनाइज केली विंधणे गावाच्या अगदी अभिमानाची आणि सन्मानाची स्पर्धा राहिली तत्पूर्वी आपण पंचांचा सन्मान करूया तुकारामजी गावंड सर यांचा सन्मान इथे केला जाईल मंचावरती मी विनंती करतो आयोजकांना तुकारामजी गावंड सरांचा आपण सन्मान करूया मी शशिकांतजी पाटील साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण तुकारामजी गावंड 2 दिवस पंचांच्या भूमिकेत पाहायला मिळाले आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत चला पंचांचा सन्मान आणि तदनंतर सुरेशजी पाटील सर मॅन फ्रॉम मुलेखंड हे देखील पंच होते आजच्या दिवसामध्ये त्यांना देखील मी विनंती करतोय आपण देखील मंचावरती या सुरेश पाटील सरांना विनंती असेल की आपण देखील मंचावरती यायचंय सुरेशजी पाटील सर चला त्वरित त्यांचा देखील सन्मान आमचे आयोजक करतील संपूर्ण 2 दिवसामध्ये ही स्पर्धा आपण पाहिली सुरेशजी पाटील साहेबांना विनंती केली जाईल वशा 11 संघाचे पुरस्कर्ते सुरेश पाटील साहेब आपण मंचावरती त्यांचा मनापासून आभार आम्ही व्यक्त करतोय उद्घाटनाच्या दिवशी देखील उपस्थित होते समाधान पाटील आपण देखील मंचावरती या 40+ एक उत्कृष्ट खेळाडू आणि मरुआई विंधणे टीमचा एक जलद गतीचा गोलंदाज समाधान पाटील यांना देखील विनंती असेल आपण देखील आमच्या मुख्य कक्षामध्ये येऊन विराजमान व्हा समाधानजी पाटील या आयोजकांकडून विनंती आपणास राजन लोखंडे यांना देखील विनंती केली गेली आपण देखील मंचावरती राजनजी आपण सर्वांना विनंती आहे राजनजी लोखंडे आपणास विनंती आपण देखील मंचावरती येऊन विराजमान व्हा
राजनजी लोखंडे आपणास विनंती आपण देखील मंचावरती आणि पीटीसी जे कॅमेरामॅन आहेत त्यांचा देखील आपण सन्मान करूया. पीटीसीचा आपण सन्मान करू. आमचे कॅमेरामॅन असतील, ऑपरेटर असतील आणि त्यांचा सन्मान आपण इथे करतोय. पीटीसी कॅमेरामॅनचा आपण सन्मान करतो. राजनजी आपण देखील मंचावरती या. बक्षीस वितरण आपल्याला पार पाडायचं आहे. सर्व उपस्थित मान्यवर गजानन दादा आपण देखील मंचावरती या. आपणास देखील आम्ही विनंती करतोय. गजाननजी पाटील यांना देखील विनंती असेल की आपण देखील मंचावरती या. अवघ्या काही क्षणामध्ये आपण बक्षीस वितरणाचा सोहळा पार पाडू. विंदणे प्रीमियर लीग पर्व 7वा हे दमदार आयोजन राहिले. एकदा आयोजकांसाठी आपण जोरदार टाळ्या देऊया. 2 दिवस त्यांनी स्पर्धेचं आयोजन केलं आणि लाजवाब स्पर्धा राहिली. 2 दिवसामध्ये जेवणाची व्यवस्था असेल, त्याचबरोबर जो काही तुम्ही स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट पाहिलात, त्याचबरोबर स्पर्धेमध्ये प्रत्येक येणाऱ्या पाहुण्याचा सन्मान या ठिकाणी केला गेला. ही कौतुकाची थाप आम्ही आयोजकांची करतो. आयोजकांनी उत्तमरित्या स्पर्धा आयोजित केली आणि याच दरम्यान अश्वितजी थळी साहेब यांच्याकडून देखील या स्पर्धेसाठी रोख रक्कम 3000 रुपये, त्यांचा देखील मनापासून आभार. चला माणिकजी आपल्यासोबत जोडले गेले 2 दिवस, त्यांचा देखील सन्मान आपण करूया. स्कोरर म्हणून आपल्यासोबत ते 2 दिवस जॉईंट होते, त्यांचा सन्मान इथे आम्ही करणार आहोत आयोजकांच्या वतीनं. माणिकजी पाटील यांचा सन्मान. 2 दिवस स्कोररच्या भूमिकेत त्यांनी आम्हाला चांगली साथ दिली आणि त्यांचा सन्मान इथे केला जातोय. आमच्या आयोजकांच्या माध्यमातून हा त्यांचा सन्मान. धन्यवाद, आपलं देखील मनापासून आभार. हॅलो 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 हॅलो. धन्यवाद. दोन्ही टीम्सचं मनापासून अभिनंदन. दोन्ही टीम्सनं चांगला खेळ खेळला. अगदी फायनल मध्ये आकाशचा संघ बाद झाला असला तरी आकाशनं प्रत्येक मॅच जिंकली होती. फक्त फायनलला त्याला अपयश आलं, परंतु त्याही पेक्षा चांगला खेळ खेळला वशा 11 विंदणे टीमनं. आपण बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाकडे जाऊया. आमचे स्कोरर आम्हाला माहिती देतील की कुठला खेळाडू बेस्ट बॅट्समन आहे, कुठला खेळाडू बेस्ट बॉलर आहे आणि कोण ठरला प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, ज्याच्यासाठी सायकल आहे आणि त्याचबरोबर राजा शिवछत्रपतींची सुंदरशी प्रतिमा त्याला आपण भेट देणार आहोत. चला अवघ्या क्षणामध्ये आपण बक्षीस वितरणाला सुरुवात करू. काय बोलू?
40+ बेस्ट बॉलर ठरला या स्पर्धेमध्ये, ज्यानं लाजवाब गोलंदाजी केली. आणि बेस्ट बॉलरच्या लिस्ट मध्ये बरेचसे 40+ खेळाडू होते, त्यामध्ये सर्वांच्या पुढे निघून गेलाय, ज्याने या स्पर्धेमध्ये मेडल षटक हाताळलं. आणि त्याचबरोबर 1 विकेट हॅट्रिक घेणारा गजानन पाटील ठरलाय बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. 40+ चा दिग्गज गोलंदाज, 5 विकेट्स गजानन पाटील यांचे आहेत. आणि इकॉनॉमिकल गोलंदाजी, सर्वात कमी धावा खर्च करणारा गोलंदाज गजानन पाटील यांना आपण सन्मानित करू. हे पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करेन, गणेशजी कोळशा साहेबांना विनंती करेल. आणि गणेशजी कोळशा साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपल्या स्वर्गीय प्रवीण भोईर प्रतिष्ठान टीमचे संघ मालक गजानन पाटील होते, कर्णधार वसंत नवाले होते. संघ पराभूत झाला सेमीफायनल मध्ये, परंतु या गोलंदाजाने या स्पर्धेमध्ये आपल्या नावाची धाक, आपल्या नावाची छाप सोडली. असा गजानन पाटील ठरलेत 40+ खेळाडू. एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया त्यांचं. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट हे पारितोषिक जाईल विंदण मधील एक लेजेंड गोलंदाज. अभिनंदन गजाननजी पाटील, पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. बेस्ट बॉलर राहिलात. आणि त्याच्या अगोदर मागील विकेट्स राहिल्या. आणि 40+ मधील बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेमध्ये 40+ 40 वर्षाचा तो खेळाडू. आणि त्याने सर्वाधिक चला 40+ उत्कृष्ट फलंदाज प्लेयर ऑफ द टुर्नामेंट देऊया आपण. बॅट्समनच्या लिस्ट मध्ये थोडंसं कन्फ्युजन आहे, कोणी जास्त धावा काढल्या ते स्कोरर आम्हाला त्वरित सांगतील. परंतु 40+ मध्ये प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, मॅन ऑफ द सिरीज आणि 40+ चा तो खेळाडू आहे ज्याने एक मैदान अक्षरशः गाजवला. चांगले फटके त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाले. आणि त्याचं नाव आहे वशा 11 विंदणे टीमचा प्रल्हाद पाटील. बबलू टोलला या स्पर्धेचा प्लेयर ऑफ द टुर्नामेंट 40+ मध्ये देखील आपण एक पारितोषिक दिलं. आणि या स्पर्धेमध्ये प्रल्हादजी पाटील हे ठरतायत बेस्ट खेळाडू, उत्कृष्ट खेळाडू. 40+ साठी पाहू शकाल राजा शिवछत्रपतींची प्रतिमा, त्यामुळे सर्वांनी बुट काढा, आपण आपापले शूज काढा. आणि तो आदर राजा शिवछत्रपतींचा, महाराष्ट्राचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे राजे, रायरेश्वराच्या शिवपिंडावर क्षत्रिय रक्ताचा अभिषेक घातला दत्ता पाटील आपण देखील या. आणि स्वराज्य स्थापनेची शपथ ज्या राजाने घेतली त्या राजा शिवछत्रपतींची प्रतिमा देऊन प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, मॅन ऑफ द सिरीज जोरदार टाळ्याने प्रतिसाद प्रल्हादजी पाटील बबलू ठरलेत या स्पर्धेचे सर्वोत्कृष्ट खेळाडू. ही नवी संकल्पना राजा शिवछत्रपतींची सुंदर प्रतिमा देऊन शिवाजी महाराज की. सुंदर खेळ खेळला प्रल्हादजी पाटील यांनी आणि ते ठरलेत या स्पर्धेचे प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. अभिनंदन, आपलं मनपूर्वक अभिनंदन. राजा शिवछत्रपतींची प्रतिमा आणि त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीज. आणि तदनंतर पुढील बक्षीस वितरण आपण अवघ्या क्षणामध्ये पुन्हा एकदा करू. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरलाय. आणि ज्या खेळाडूंना कमालीची फिल्डिंग केली, जो खेळाडू जास्तीत जास्त धावा वाचवताना पाहायला मिळाला, आणि ज्या खेळाडूंना या स्पर्धेमध्ये कमालीची कॅच पकडली, एक कॅच अगदी ड्राईव्ह मारत असताना पकडला आणि त्याच्या अगोदर एक षटकार देखील त्यानं लाजवाब रोखला होता, असा अंश अजित पाटील ठरलाय या स्पर्धेचा बेस्ट फिल्डर. आणि त्याच्यासाठी आपण स्पोर्ट्स शूज देणार आहोत. स्पोर्ट्स शूज
स्वर्गीय प्रवीण भोईर प्रतिष्ठान टीमचा तो खेळाडू होता अंश अजित पाटील आणि त्याला देऊया आपण स्पोर्ट्स शूज आणि त्याचबरोबर ही ट्रॉफी देऊन आपण अंशचा सन्मान करू. चला ब्रँडेड स्पोर्ट्स शूज आहेत कंपनीचे आपण शूज देतो. समाधान पाटील या आपण समाधानजी पाटील. अंश फिल्डिंग आवडली असेल तर एकदा टाळ्याने प्रतिसाद द्या. फ्युचर ऑफ टेनिस क्रिकेट विंधणे ग्रामीण क्रिकेट आणि विंधणे टेनिस क्रिकेट मधील उगवता सितारा युवा खेळाडू ज्यानं फिल्डिंग मध्ये जान ओतली आणि लाजवाब फिल्डिंग केली असा अंश अजित ठरलाय या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक. अभिनंदन विजेत्यांचं मान्यवरांचं मनापासून आभार. आणि बेस्ट बॅट्समन 40+ मधील सर्वोत्कृष्ट फलंदाज ज्या खेळाडूने चांगली बॅटिंग केली असा राजन लोखंडे ठरलाय बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. 40+ खेळाडूंना आपण पारितोषिक देतोय. फक्त त्यांना खेळायचं नव्हतं तर त्यांच्यासाठी आयोजकांनी पारितोषिक देखील आणली. ही देखील आयोजकांची महत्वाची गोष्ट राहिली या स्पर्धेमध्ये. आणि बेस्ट बॅट्समन या लिस्ट मध्ये राजन लोखंडे राहिले आणि त्याला देऊया आपण या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज पारितोषिक. गजाननजी पाटील हे देखील दिग्गज गोलंदाज ज्यांनी बेस्ट बॉलर पटकावले आणि बेस्ट बॉलरच्या शुभ हस्ते आपण देतो बेस्ट बॅट्समन हे पारितोषिक. राजन लोखंडे यांच्यासाठी एकदा टाळ्यांचा प्रतिसाद. राजनजी लोखंडे हे खेळलेत चांगली बॅटिंग त्यांनी केली आणि ते ठरलेत या स्पर्धेचे सर्वोत्कृष्ट फलंदाज. या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज ज्या फलंदाजानं आपल्या गोलंदाजीच्या तालावरती नाचवलं जास्तीत जास्त विकेट घेतल्या आणि सर्वात अव्वल राहिल्या गोलंदाजीच्या लिस्ट मध्ये बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट दुर्गेश ठरला या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज. या दुर्गेश कुणीतरी एक खेळाडू या आणि त्याचं ते पारितोषिक घ्या. दुर्गेशचं पारितोषिक. राजन लोखंडे आपण या बेस्ट बॉलर दुर्गेश ठरला तो आणि वैभव येतात ते पारितोषिक घेण्यासाठी. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट हे पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करेन सुरेशजी पाटील यांना विनंती करतोय. सुरेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देऊ. दुर्गेश ठरला या स्पर्धेचा बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. मनपूर्वक अभिनंदन दुर्गेश. तुझं चांगली गोलंदाजी दुर्गेश पाहायला मिळाली आणि त्याला दिले आपण या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज. या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. आणि या स्पर्धेमध्ये ज्या बॅट्समनने ठोकल्या तब्बल 87 धावा आणि गोलंदाजी करत असताना 2 सफलता प्राप्त करणारा अगदी ऑलराऊंडर भूमिकेत राहिलाय असा वशा 11 विंधणे टीमचा गीतेश जोशी कॅप्टन ठरलाय बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. जोरदार टाळ्यांच्या आतिषबाजीनं गीतेशचं स्वागत या ठिकाणी आपण करूया. फायनल मध्ये तेवढे हवा तसा परफॉर्मन्स दिला नव्हता. सूरज पाटीलने त्याला चांगली साथ दिली आणि 59 धाव संख्येचं टार्गेट उभं केलं परंतु गीतेशनं कमालीची बॅटिंग केली स्पर्धेमध्ये. आणि अश्वितजी थळियांना विनंती असेल आणि अश्वितजी थळियांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देऊया. अश्वितजी थळी साहेबांच्या शुभ हस्ते बेस्ट बॅट्समन. एकदा जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद. 87 धावा 2 विकेट्स म्हणजे ते 10 पॉइंट म्हणजे जवळजवळ 97 पॉइंट या खेळाडूच्या नावावरती राहिले आणि गीतेश जोशी ठरलाय बेस्ट बॅट्समन उत्कृष्ट फलंदाज. मनपूर्वक अभिनंदन गीतेश जोशी. आपल्या मनापासून अभिनंदन आम्ही करतो आणि त्याच्यानंतर आपण पुढील सन्मान देऊ. प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. आणि प्लेयर ऑफ द टुर्नामेंट साठी पाहू शकाल या स्पर्धेतील सर्वाधिक मोठं पारितोषिक सायकल तुम्हाला पाहायला मिळते. आणि सुमित पाटील साहेब आणि संदीपजी पाटील साहेब युवा उद्योगपती यांच्या माध्यमातून आपल्याला ही स्पोर्ट्स सायकल पुरस्कृत करण्यात आली. पाहू शकाल अगदी दमदार सायकल आहे. स्क्रीनवरती तुम्हाला सायकल पाहायला मिळते. एक ब्रँडेड कंपनीची सायकल. आणि त्या लिस्ट मध्ये आपण अहवाल खेळाडूचा सांगूया. ज्या खेळाडूच्या नावावरती जवळजवळ 149 धावा आणि या स्पर्धेमध्ये एकमेव असा खेळाडू होता ज्याच्या बॅट मधून 50 धावा वैयक्तिक राहिल्या. गोलंदाजी करत असताना त्याने जवळजवळ 2 विकेट्स प्राप्त केल्यात आणि तो सर्वोत्कृष्ट खेळाडू राहिला. प्लेयर ऑफ द टुर्नामेंट आकाश पाटील. विंधणेची रन मशीन आकाश पाटील ठरलाय.
यस आणि 50 धावा काढल्या तेव्हा आकाशला रोख रक्कम 5000 रुपये शक्ती बालकृष्ण मात्रे साहेबांकडून मिळाले गेले आणि या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करेन वामन शेठ पाटील साहेबांना विनंती असेल आपल्या शुभस्ते आणि तदरम्यान दत्ता पाटील साहेब आणि दर्शनजी पाटील साहेब या तिन्ही मंडळींना आम्ही विनंती करतो अश्वित साहेब आपण देखील या 4 मंडळींना आम्ही विनंती करू की आपल्या पवित्र शुभस्ते प्लेयर ऑफ द टुर्नामेंट सिरीज सायकल भेटले शशिकांतजी पाटील देखील उपस्थित आहेत त्यांच्या पवित्र शुभस्ते आपण आकाश पाटीलला देतो सायकल आकाश सोबत आपण संपर्क जरूर साधू प्लेयर ऑफ द टुर्नामेंट राहिला या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करा आकाशचं विंदणे टीमचा अष्टपैलू खेळाडू आकाश फक्त 2 मिनिटं आकाश प्लेयर ऑफ द टुर्नामेंट ठरला एकंदरीत घरचं मैदान आणि विंदणे प्रीमियर लीग पर्व या 7व्या पर्वामध्ये खेळत असताना कसं वाटलं स्पर्धा तर खूप सुंदर आहे आणि बीपीएल खेळण्याची तर सर्वांची इच्छा असते आणि चांगली टुर्नामेंट झाली आणि आमचा संघ फायनलला हारला नंतर चॅम्पियन होण्याचं स्वप्न होता आकाश एकंदरीत जो तुझा कॅच पकडला कॅच हवेमध्ये उडाला सेकंड अटेम्प्टला कॅच निसटला देखील तेव्हा तुझ्या मनामध्ये नक्की काय होतं की कॅच आता ड्रॉप होईल कॅच पकडल्यानंतर आणि एकंदरीत त्या अगदी 40+ खेळाडू आहेत फिल्डर बद्दल देखील काय म्हणशील नाही चांगली कॅच घेतली फर्स्ट अटेम्प्ट मध्ये सुटलेली सेकंडला पण सुटली नंतर कॅच हातामध्ये राहिली त्यामुळे त्यांची टीम विन झाली एकंदरीत हा होता रायगडचा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि विंदणेचा रेड मशीन आकाश पाटील जो ठरलाय विंदणे प्रीमियर लीग पर्व 7व्यातला सर्वोत्कृष्ट खेळाडू अभिनंदन आकाश पाटील आणि त्याच्यानंतर आपण पारितोषिक देतोय प्रथम क्रमांकाची भव्य दिव्य आणि चमचमणारी दर्जेदार ट्रॉफी आणि त्या ट्रॉफीवरती नाव राहिलाय सुरेश पाटील अँड कंपनी गीतेश जोशी संघनायक टीम नेम वशा 11 विंदणे कॉंग्रॅच्युलेशन मनपूर्वक अभिनंदन या संपूर्ण खेळाडू संपूर्ण स्क्वॉड आपण यस खाली दिली तर बरं होईल सर्व खेळाडूंना आम्ही विनंती करतो सर्व मान्यवरांना विनंती करतोय सर्वांनी खाली चला आणि हे पारितोषिक द्यायचं वशा 11 विंदणे संघ ठरला या स्पर्धेचा चॅम्पियन संघ भव्य दिव्य मोठी ट्रॉफी जवळजवळ 3.5-4 फुटीची ट्रॉफी आहे आणि ही ट्रॉफी जिंकले वशा 11 टीमनं या टीमचे संघमालक सुरेश दादा पाटील यस ट्रॉफी देखील पुरस्कृत सुरेश दादा पाटील यांनीच दिली होती आणि त्यांच्याच घरामध्ये ही ट्रॉफी जाणार आहे आज त्यामुळे एक वेगळा आनंद ट्रॉफीचा ट्रॉफी देणारे देखील संघमालक सुरेश दादा होते वशा 11 विंदणे संघ चॅम्पियन राहिला या स्पर्धेमध्ये उत्तमरित्या खेळ आणि रोख रक्कम 5000 रुपये यस पार्टीसाठी 5000 दर्शनजी पाटील साहेबांकडून आणि या स्पर्धेचा या स्पर्धेची रोख रक्कम प्राइज आहे 10,000 आणि दर्शनजी पाटील यांनी त्यांच्या टीमला दिले टोटल 5,000 म्हणजे 15,000 रुपयाचं बक्षीस आज टीमच्या वाटेला आलंय मोठा जल्लोष आज वशा 11 विंदणेचे खेळाडू करतील आणि 3 कोंबडे देखील आहेत यस वशा 11 विंदणे 3 कोंबडे घ्यायला विसरू नका 3 कोंबडे तुम्हाला मिळतील आणि मोरेश बोईर यांनी 3 कोंबडे दिलेत विजेत्या संघाला आणि इथून 5,000 दर्शनजी पाटील यांच्याकडून प्रथम क्रमांकासाठी रोख रक्कम 10,000 आणि हे चॅम्पियनची ट्रॉफी तुम्ही पाहू शकाल उत्तमरित्या खेळ आणि पराभूत संघ आपण देखील हार मानू नका चांगला परफॉर्मन्स राहिला आणि 2,000 रुपये त्या टीमसाठी देखील 2 कोंबडे आहेत त्या टीमसाठी सुद्धा दिलेत मोरेश्वर बोईर यांच्याकडून त्यांचं देखील मनापासून आभार आणि विंदणे प्रीमियर लीग पर्व 7व ही स्पर्धा इथेच संपली असं आपण जाहीर करूया सर्वांचं मनापासून आभार मला 2 दिवस समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचा आभार व्यक्त करतोय मी देखील थांबेल जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद